नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहित आहे की कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि त्यातही कापूस पिकामध्ये सघन लागवड तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा अवलंब करून बरेच शेतकरी लागवड करत आहेत। सघन लागवड पद्धत म्हणजे काय, तर यामध्ये 90 बाय 15 सेंटीमीटर आणि 90 बाय 30 सेंटीमीटर या अंतरावर कापूस पिकाची लागवड करणे। यामध्ये एकरी झाडांची संख्या जास्त भेटते आणि ज्यामुळे आपल्याला अधिक उत्पादन मिळतं। पण यामधील केवळ अंतर हाच घटक महत्त्वाचा नाहीये, तर यामध्ये वाढ रोधकांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये सघन लागवड तंत्रज्ञानामध्ये वाढ रोधकांचा वापर कधी कसा करायचा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। जसं की आपल्याला माहित आहे, झाडांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला त्यांची वाढ थांबवणे आवश्यक आहे आणि यासाठी शिफारसीनुसार मेपिक्वेट क्लोराईड या वाढ रोधकाचा वापर आपण कापूस पिकामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे। तर यामध्ये जर आपण पाहायला गेलं त्याच्या काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। मेपिक्वेट क्लोराईडचा जर आपण वापर केला तर हे वनस्पती वाढ रोधक आहे, PGR आहे आणि त्याचा वापर 2 ते 3 वेळा आपण करणं आवश्यक आहे। कोरडवाहू कपाशीत वापरण्यात येणाऱ्या PGR च्या जर आपण वेळापत्रक बघितलं, म्हणजे वाढ रोधकांचं वेळापत्रक बघितलं, तर पहिली फवारणी ही 40 ते 45 दिवसांचे पीक असताना किंवा पात्या लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा 40 ते 45 सेंटीमीटर पिकाची वाढ झालेली असताना आपल्याला 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे। दुसरी फवारणी याच औषधाची पहिल्या फवारणीच्या 15 ते 20 दिवसानंतर किंवा 55 ते 65 दिवसाचे पीक असताना आपल्याला 1.2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी घ्यायची आहे। आणि तिसरी फवारणी जी आहे ती गरजेनुसार, जर पावसामुळे झाडांची अतिवाढ झालेली आहे असं आपल्याला लक्षात आलं त्यावेळेस आपल्याला तिसरी फवारणी ही त्याच प्रमाणामध्ये म्हणजे 1.2 मिली प्रति लिटर पाणी यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे। 10 लिटरच्या प्रमाणामध्ये आपण जर बोललो तर पहिली फवारणी 40 ते 45 दिवसानंतर 10 मिली प्रति 10 लिटर पाणी यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे। दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 ते 20 दिवसानंतर किंवा 55 ते 65 दिवसांचे पीक असताना 12.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणी घ्यायची आहे। आणि तिसरी फवारणी सुद्धा तुम्हाला जसं सांगितलं की भारी जमिनीमध्ये आणि अनुकूल पाऊसमान असताना जर आपल्याला पाण्याची पिकाची वाढ जास्त झालेली दिसते त्यावेळेस आपल्याला 12.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे। यामध्ये दुसरा जो महत्वाचा घटक आहे की नेमकी फवारणी दुसरी आणि तिसरी करायची कधी, तुम्हाला तर दिवस मी सांगितले, परंतु त्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे, ती म्हणजे पहिल्या 5 मोडची वाढ किती झालेली आहे आपल्या पिकाची त्यावरनं देखील आपण ठरवू शकता। तर वाढ रोधकाची दुसरी व तिसरी फवारणी करताना शेंड्याकडील पहिले 5 कांडे जे आहेत त्यांची लांबी जर 20 सेंटीमीटर पेक्षा जास्त झाली तर आपल्याला मेपिक्वेट क्लोराईडची फवारणी घ्यायची आहे। जर शेंड्याकडील 5 कांड्यांची लांबी 20 सेंटीमीटर झाली नसेल तर वाढ रोधकांची फवारणी आपल्याला 4-5 दिवसांनंतर करायची आहे। त्यामुळे या पद्धतीनं आपण मेपिक्वेट क्लोराईडची फवारणी आपल्या पिकामध्ये घेणं आवश्यक आहे। त्यासोबतच हे फवारणी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ज्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की पहिले 5 कांड्यांची लांबी ही 20 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे। सोबतच सर्वोत्कृष्ट परिणामासाठी फवारणी ही निरभ्र आणि पाऊस नसलेल्या दिवशी करणं देखील आवश्यक आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की वाढ रोधकांचा किंवा मेपिक्वेट क्लोराईडचा वापर करत असताना या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि शिफारसीत तंत्रज्ञानानुसार आपण मेपिक्वेट क्लोराईडची फवारणी कापूस पिकामध्ये घ्यावी। धन्यवाद।